उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कोणत्याही सीझनमध्ये खाता येणारा, जेव्हा उन्हाळ्यात भरपूर ठिकाणी भाज्या भेटत नाहीयेत, अशा वेळेस ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे, जी एकदम खायला चविष्ट लागते. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सांडग्याची रस्सा भाजी बघणार आहोत. त्याच्यासाठी काही मसाला भाजायचा आहे. 1 चमचा धने, 2 चमचे तीळ घेतलेले आहे. कलर चेंज होईपर्यंत चांगल्या प्रकारे हे भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे धने आणि तीळ भाजून घेतलेत. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल तीळ, पण याच्याने चवीला छान लागतो, त्याच्यामुळे मी इथं तिळाचा वापर केलाय. अर्धी वाटी खोबरं घेतलं, म्हणजे 25 ग्रॅम खोबरं पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचंय. तर हे पण काढून घेऊया. याच कढईमध्ये मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल टाकते. तर या ठिकाणी सांडगे भाजायचे आहेत सर्वात आधी. तर 1 वाटी सांडगे म्हणजे पाव किलो सांडगे घेतलेत. सांडग्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ते सांडगे मी इथं भाजी करून दाखवते. वर्षभरासाठी कसं टिकवायचं, बुरशी लागू नये किंवा वास येऊ नये आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट व्हावं, याच्यासाठी काही टिप्स पण सांगितलेत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. तर अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत, हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत सांडगे भाजून घ्यायचे. सांडगे चांगल्या प्रकारे भाजायचे आहेत, म्हणजे ते चवीला छान लागतात आणि वास पण त्याचा चांगला येतो. तर अशा प्रकारे सांडगे भाजून झालेले आहेत. इथं आपले मसाले पण थंड झालेले आहेत. तर खोबरं आणि तीळ, धने सर्वात आधी आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. त्याच्यामध्ये टाकण्यासाठीच मी इथं 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतली, ते टाकते. 1 इंच आलं घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8, ते पण टाकते. मिक्सरचं टोपण झाकूया आणि पहिल्यांदा जाडसर असं वाटायचं आहे आणि परत 2 चमचे पाणी ॲड करून बारीक अशी पेस्ट करून घेतली. तर अशा प्रकारे मसाला बारीक करून घेतला आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. मसाला बारीक करून झाला आहे. फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की थोडी मोहरी टाकायची. मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तळली गेली की थोडेसे जिरे टाकते. याच्यामध्येच 9 ते 10 कढीपत्त्याचे पाने टाकते. याच्यामध्ये मी कांदा बारीक करून घेतलेला आहे चॉपरला, 2 मीडियम साईजचा, एकदम बारीक चॉप करायचा आहे, तो टाकूया आणि कलर चेंज होईपर्यंत 1-2 मिनटं तरी परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, जास्त लालसर केला नाही, थोडासा कलर चेंज दिलेला आहे. त्याच्यामध्येच आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो टाकूया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओची मिळत जाईल. तर एखादा मिनिटभर हा पण मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतला गेला की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ ऑलरेडी सांडग्यामध्ये वापरलेलं असतं, त्याच्यामुळे मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण आपल्याला इथं कमीच घ्यायचं आहे. मीठ टाकलं की थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यामध्येच 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे. काळं तिखट 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि परत ह्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व मसाल्याला हे काळं तिखट, लाल तिखट वगैरे एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. 2 ग्लास गरम पाणी घेतलं आहे. त्याच्यामधलं अर्धा ग्लास गरम पाण्याचा वापर आत्ता करायचा आहे आणि बाकीचं आपण नंतरनं करणार आहोत. सर्व मिक्स करून घेऊया. प्लेट झाकायचं आहे आणि एखादा मिनिटभर हा मसाला शिजवायचा आहे, म्हणजे छान ग्रेव्हीसारखा येतो आणि त्याला तेल पण सुटतं. तर मसाला शिजवून झालेला आहे. तर बघू शकता कशा प्रकारे एकजीव झालेला आहे. याच्यामध्ये आपण जे सांडगे भाजून घेतलेले आहेत ते टाकूया, मिक्स करून घेऊया. इथं मी 2 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता. तर राहिलेलं पण पाणी यामध्ये ॲड करूया आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं हे सांडगे शिजवून घ्यायचे. सांडगे शिजवताना टाईम जे आहे ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतो. तर इथं 6 मिनटं तरी झालेले आहेत जवळपास. चेक करूया आपले सांडगे शिजलेत का नाही ते. तर बघू शकता आपले सांडगे छान असे शिजले गेलेले आहेत. कलर वगैरे छान आलेला आहे. तर गॅस बंद करूया. तर अशा प्रकारे आपली झणझणीत अशी दाटसर सांडग्याची भाजी तयार आहे. तर मी हे काढून घेते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा. आणि सांडगे कसे करायचे याचा पण फुल व्हिडिओची मी लिंक देते, तो पण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.